हॅलो 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 एव्हरीवन. आजचा ब्लॉग होणार आहे रायडिंगवाला, कारण की फर्स्ट टाइम मी आता आहे ना गाडी काढतोय रायडिंगसाठी. आणि आम्ही चाललो आहे आता कामशेतला. ओमचं घर आहे कामशेतला. रात्री माझा 2 वाजता प्लॅन झाला की उद्या असं राईडला जाऊया. आज सॅटर्डे असल्यामुळे आम्ही दोघे फ्री आहे प्रॉपरली असं तर वाटतंय, कारण की काल 2 वाजेपर्यंत काम केलं आहे मी. आणि आता उठलो 9 वाजता. त्याचा कॉल आला की काय करायचं, रात्री जो प्लॅन केला तर त्याच्यावर आहे का तू फिक्स. म्हणून मला फुल इंटरेस्ट आहे जाण्यात. लेट सी. आय एम आवरिंग व्हेरी फास्ट अँड निकलिंग व्हेरी फास्ट. आता माझ्याकडे ना कॅमेराला हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, माउंट नाही आहे, तर नाही तुम्ही हेल्मेटला लावला असता आणि मग तुम्हाला एकदम मोठं ब्लॉग दिला असता. पण स्टील मी ट्राय करतो कुठून तरी अरेंज झालं हेल्मेट आणि माउंट. तर माउंट आहे माझ्याकडे, ते चिटकावं लागेल, तर कोण चिटकून देणार नाही कोणाच्या हेल्मेटला. तर मी स्टील ट्राय करतो. लेट्स बाय बाय गाईज. आय एम रेडी गाईज टू गो फॉर राईड. आणि आत्ता मी बॅग भरणार आहे माझी. बॅगमध्ये मी ना लागणारे मेन गोष्टी घेतो आहे सगळ्यात, जसं की कॅमेरा आहे, त्याच्यानंतर पॉवर बँक आहे, त्याच्यानंतर मोबाईल आहे, त्याच्यानंतर खायला काही आहे, त्यानंतर माझे 2-3 गॉगल आहेत, ते सगळं मला घ्यावं लागेल. आणि मेन म्हणजे माझ्याकडे हेल्मेट आहे, हेल्मेट पण मला घ्यायला लागेल. तर माउंट बघतो, सोबत ठेवतो, माउंट लागला तर लागला. हा असा माउंट आहे त्याचा, हा पार्ट चिटकवायचा हेल्मेटला. आणि हा मग स्क्रू फिट करून, म्हणजे त्यात कॅमेराचं माउंट टाकून फिट करायचं. इथे मे बी कॅमेरा हा इथे कॅमेरा अटॅच होणार. मग हा याच्यात असं फिट होऊन लाईक तुम्ही असं ठेवू शकता. असं त्यांनी दिलं आहे, बट आता माहीत नाही हेल्मेटला लागल नाही लागल, त्याच्यामुळं बघतोय मी आता ट्राय करून काहीतरी जुगाड. कारण की मला तर आज हेल्मेटला लावून शूट करायचा मूड आहे. कॅमेरा घेतलाच मी त्याच्यासाठी ॲक्च्युली. ठीक आहे, बॅगमध्ये तर ठेवू. ओमसोबत डिस्कशन करू, ओमकडं काय असलं तर असलं जुगाड. लेट्स सी. त्या रायडिंग गिअरच्या नावाखाली माझ्याकडे एवढंच एक बॅग आहे, त्यानंतर काही माउंट्स आहेत, ते पण मी ट्रायपॉडचे काढलेले आहेत. किंवा आता यांना मी यूज करू शकतो ॲज अ मोबाईल वगैरे स्टँड. माहीत नाही आता किती रिक्वायर्ड आहे, कधी कामाला येतील. तृप्तीच आहे, ठेवतो जवळ, लागला तर लागला. आणि नंतर माझं आहे, माझे दोन्ही ठेवतो जवळ. हा नाही, हा तर मी नाही यूज करणार. हेल्मेटच्या आत नाही बसत, त्याच्यामुळे मी नाही यूज करू शकत मी. हे असलं आता खतरनाक काळं होईल ना, कारण की आता त्याला काहीतरी लावावं लागेल मला. आहे माझ्याकडे त्यासाठी. आता मी काळा झाला असेल अचानक. खतम बात. नाव आय एम फुल सेफ टू गो इन सन एक्सपोजर. आणि हे पण माझ्याकडे दादाचं राहिलं आहे बहुतेक, माझं यूज करू शकतो मी. Yes guys, I am all set to go to ride on my new V4 R15. लेट्स सी. आता ओम सरांना कॉल लावून बघूया, ओम सर कुठे आहेत, काय ते प्रिपेअर झालेत का नाही. आज बरं वाटतं, जरा सुट्टी आहे, राईडला जातो आहे मी एवढ्या लांब. उद्याच्या ब्लॉगची तयारी होते माझी चांगली. हे आहेत ओम सर. ओम सर आहे का ना. ओम सरांना भेटलो मी मागाशी, पण शूट काय घेता आलं नाही. पण रायडिंगला एवढी मजा येते. ओम सरांची हंटर आणि माझी आरू
आम्ही दोघं मिळून 70-80 चाललो आहे सध्या. आत्ता ॲक्च्युली काय आलं, इथं पोलीस होते या चौकामध्ये आणि ओम सरांना वाटलं, कारण की माझ्याकडे लायसन नाही, हे आमचं मोठा कन्सर्न आहे आणि पोलीस होते तिथं. पण ओम सर पुढं आले तर मला लक्षात आलं होतं की आहेत पोलिस तिथं. सो मग मी काय केलं, मध्ये ठेवली गाडी दोन्हीच्या. आत्ता वाटलं होतं की पकडतील, पण मध्ये ठेवल्यामुळं वाचलो मी आत्ता. ओम सर तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही भाई, एकदम सिस्टमॅटिक काढली आहे पोलिसांनी. ते नाही म्हणत मी. आज कसं वाटतंय तुम्हाला? कधी न झालेला प्लॅन झाला आहे आज रायडिंगला. लास्ट टाईम दोनदा झाला की सॅटर्डे संडे जाऊ. आज लॉग इन होतं माझं खरं तर, पण जाऊ दे म्हटलं, काय काम बघितलं भाई त्याचा मार्च त्यांनी जसं जॉईन केलं आहे ना, तसं तो सॅटर्डे संडे पण कंपल्सरी करतो. मी तरी 3-4 सॅटर्डे संडे गेले माझे की मी सुट्टी घेतली, पण भाऊ कंटिन्यू करतोय. भाऊच्या वर्किंग डेडिकेशनला सलाम आहे भाई. मायला चला मग निघूया. आता किती राहिले बाकी? अजून अर्धे. शाळेला आहे मग मज्जा. आता हायवेच आहे सगळा. आता कंटिन्यू असं गोपाळेला भेटायला जायचं का? नको आपण. स्वप्नील गोपाळ काही विषय नाही बाकी. भेटू जरा आता घाईमध्ये, नंतर निवांत नेक्स्ट टाइम शुअर. गोपाळे तुमचं घर आम्हाला माहिती, इथे तळेगाव दाभाडेमध्ये पुढे. आता नेक्स्ट टाइम येतो, आत्ता काही जमणार नाही यायला. सो आत्ता निघतो आम्ही परत त्या स्पीडने, त्याच जोशामध्ये. आणि सगळ्यांना थँक्यू, ही गाडी मला त्यांनी दिली आहे गिफ्टमध्ये. मेनली मम्मी, पप्पा, दादा आणि आमच्या आशूला एकदम सॉरी, कारण की तुम्हाला म्हणला होता की जोपर्यंत सर्व्हिसिंग होत नाही तोपर्यंत 700वर नेऊ नको गाडीला. पण आज गाडी 120 जाऊन आली आहे. काय सांगू, सॉरी गाईज. कंटिन्यू चालू ठेवलं आहे आम्ही. कंटिन्यू चालू आहे. रोड चांगला दिसतोय. तुम्ही यातून पण ब्लॉक झाली काय? भाई साहब इथं आलाय माझा. इथं गाडीला माझं काय नाही. पाणी नाही पण इथं. पाणी का? अरे हा काय इथं खोलले काय मध्ये? आम्हाला घे बास का? तुम्ही खाली गेलं तरी चालेल. काय म्हणते? तुम्ही खालून आम्हाला शूटिंग काढा. हा वरतूनच काढतो. नाही जातो खाली. तिथून बघ तिथून. मज्जा आहे भाई. भावायची इच्छा आहे फुल. घराजवळ ओम सरांच्या घरी आलतो कामशेतला आणि घराजवळ नदी होती, पण त्यांचा प्लॅन अचानक झाला की थोडं लांब आहे तिकडे जाऊया. आता तिकडं आलो आहे. तिथं आल्यावर मला वाटलं की आता कुठं गाडी आपटत धोपटत आणली आपण एवढ्याला. एकतर गाडीची कंडिशन बघा काय झाली.
फुल धुराळा. ओम सरांची गाडी सेमच. असला आलो विषय आणि शेवटी असला क्वालिटी हिडन जेमला आणलं यांनी, वाटलं नव्हतं. पाणी वाढलं नाही, कमी आणले. काय बोलतो कधी पुरं फुल खुश. यांचं रेग्युलर आहे, आमचं दोघांचं लईच नवीन आहे हे. मी तर पहिल्यांदा आलो इथं, मला माहित नाही. याचं गाव असून हे पहिल्यांदा आलाय म्हणजे मी बघा माझा काही संबंध माझ्या नाही. भाऊच पहिल्यांदा आले. हा काय मग काय पाहू काय थोडंसं. इथनं उडी मारायची पण खाली. हा मारणार ना भाई, पण शूट घे प्रॉपर. चालतंय भाई, बघू आता लय पाहुणार आहे सगळे, फुल गँग एक्साइट झाली. बघू आता यांचं कसं काय होतंय नियोजन, त्याच्यामुळेच आपल्याला. ओम सर म्हणले की डॅमच्या एकदम क्लोज जाऊ, त्यामुळे ह्यो रस्ता आहे जायला. हा बघा फुल गांजलेला रस्ता आहे. पायरीची काहीच गॅरंटी नाही की पाय दिला तर अख्खा माणूस बी जाऊ शकतो, इथपर्यंत कंडिशन आहे. पण किडा नाही करणार तर जाणार कसं गाईज. ओम सर शो अस युअर फेस. आणि मी आलोय फुल गावठी, चप्पल बिप्पल घालून त्या मायला. हा हा भाई पाहू शकतो आणि उडी पण मारू शकतो, काहीच विषय नाही. टॉप नॉच विषय झाला भाई. एकदम जुना डॅम आहे आणि जुन्या डॅमच्या लगतच पाणी साठले. हा बंद पडलेला डॅम. तेच की मॅन वर्सेस वर्ल्ड एकदा फिरत फिरत इकडे आलता काहीच. तेव्हा त्याला कामशेतमध्ये पोरणे धर, हेच ते पोरं. त्याची आजी इथंच राहायचं कामशेतमध्ये. हा जशी ओमच्या आजी आणि त्याची आजी मैत्रीण आहे. मैत्रिणीला लय राहतं याच्यामध्ये. त्याला उड्या मारायला कोणी शिकवलंय? आमच्या आजाने. तेच की आजोबा पण आजोबा आहेत ना, नाही गेले आजोबा उडी मारता मारता असं म्हणतोय ओम. एकदा उडी मारायला शिकवत होते. एक उडी मारली खाली यायचे ते वर गेले बिचारे आजोबा. जाऊ द्या, आजोबांचं काय करता. पण एवढं आहे, मला असं वाटतं आरूला इथं आणून लावून इथे एक फोटो काढावं तिचा. एवढं रस्ता यायला जायला. ए ओम मला नाही आवडत आहे भाई, कंट्रोल नाही होते मला. पाण्यात उडी मारायची मला. गाईज आज दाखवतो जुना शिवम जसं गावाकडे गेल्यावर कसा असतो तसा. आज बघा इथं तरी पॅन्ट घालून पोहतो, इज्जत देतो इकडच्या नाद्यांना. नाही तर मी नागडा पोहतो गावाकडे. असं आहे जरा काळ येते. येतंय का गोर असं अजून करू रे सीसी मध्ये टाकून. एडिटर आहे आपण. तेच की आपण चिंता केल्यावर कसं व्हायचं. असा होता ओरिजिनल, असा होता. हे बघ गॅप क्या गाप झाला काहीच. काट्याची फांदी गुतली, पॅन्ट फाटली माझी. आता पाहुणार तर आहेच मी, काही बी उद्या ठरून आलोय तर आलोय, विषय संपला. बघू द्या मला कुठून आहे रस्ता, त्याच्या अकॉर्डिंग जाणं. ही वॉल आहे डॅमची, डॅमच्या कडेकडे आता तर चाललोय मी. ए ओम येतोय का, चल की. शेव्या द्या त्यात पोरे, गावाकडची पोर. जायला जागा सापडली पाहिजे फक्त कुठून तरी मस्त, मग मी जाणार पावायला. तेव्हा तिथं दिसतंय का काहीच, धो पाणी वाहते. ॲक्च्युली अशा ठिकाणी जायची इच्छा असते माझी. आता हे नाही भेटत आहे, एकदम क्वालिटी काम. तिथून आहे जरी. पॅन्ट फाडली ओम सर. हा ना, आता नवी पॅन्ट घातली ना. इथूनच जाऊ. कम ऑन, दाखवतो पावर माझी. कॅमेरा द्या, मी तुम्हाला घेतो. तुम्हाला कसं येईल आता बघू. फुल कसरत, फुल एन्जॉय. ओम सर 1 2 3 डायरेक्ट इथं आले बाई प्लॅटफॉर्मला. पळत 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 पळे. जय बिअर ग्रिल. ओ माय गॉड, फायनली. आता उडी पण मारायची. चला इकडून रस्ता बघू, इकडून हाय वाटतं. हाईट आहे भरपूर. येऊ दे, गाडी काय एकच आणतायत ना. हा पोरं कशी गाडी बिडी घेऊन येतात मस्त. परत रिटर्न कसे यायचं इथून. चला बघा आता जंप पण बघा ओम सर. 7-8 फूट. हे काय रे, काय आलंय.
लिओ सरपट्टी डान्स करतो किती राहिले 3 फूट 4 फूट होते फायनली आलो गाईज आता मला वाटते आता ये चल कॅमेरा तर दे आता ओम सर येत आहेत कॉलेजचे दिवस आठवले मला. हा ना मी शाळेतून पळून जायचं म्हणून सवय राहिली मला याची बघ बघ एक फ्लिप झाली पाहिजे फ्रंट फ्लिप आणि मग डायरेक्ट पाहायचं हा डॅम आहे गाईज उडी मारतो. मार मार चल इथं प्लेन आहे का? कुठं नाही नाही पाणी आहे खाली नाही म्हणजे असं पाय बिंदू काय नाही रे इथं मार की याच्यावरती केवढा प्लॅटफॉर्म आहे तुला हे बघ गाईज असं आहे खाली हा बघा काय मार चल मी हा मार चल मी तर म्हणतो तिथं जायला पाहिजे होतं तू वरच्या ह्याच्यावर तिथून मारली पाहिजे होती माझी वाटायला लागली मला सू आली. मार चल चल होईल. अरे बघ ना तू खाली आले पण गाईज अयो आमचा तिथंच बसलाय मार चल ए, येऊ का? अरे मार ना ओ नको अरे मार की मार चल चल ऍक्टिंग काय खरंच वाटते. चल रे चल इथंच कॉन्टेंट झालाय सगळा हा मार चल 3, 2, 1 बोलतो. हा 3, 2, 1 ओम वागवले यू आर द वन ओनली यू कॅन डू दिस ते बघ ते पावायला लागले पोरं ये चल लवकर A few moments later. अरे ओम यार अरे तुला घामालय ओम तिथं एवढा काय घाबरलाय आता मारणार भाई. नाही मारत चल लिहून घे घे तू नाहीये ओम नाव नाहीच आहे तुझं मार ना उडी ओम मार अरे मार ओम आलाय ओम शेवटी खाली हा बघा रस्ता मग तुला सांगतोय मी काय नसतं एवढं चप्पल आहे गाईज पायात त्यामुळे जास्त मला पाण्याच्या ह्याच्यात लगेच जाता येणार नाही तुझं चांगलंच कंटेंट भेटलं आता. हा बघा आता यांना मी शब्द तर दिलाय शूट करतो पण ह्याच्यात येतं का नाही काय माहिती आता नीट हा बघा फुल पावायची तयारी बघूया एकदा जवळ जातून मग शूट ऑन करतो मला जावं लागलं आता रस्ता शोधत मारे मार चल हा बघा फुल दिसतंय का फुल पोरं झोंबलेत धरणाला ए ओम चल मी नसतंय मारत उडी. चले मार ऍक्टिंग नको करू बघा ओम सर कितवा महिना आहे ओम सर ए भाई आपल्याला कळलं का? चल 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 मार उडी ओम मार रे ओम चालू आहे मारा पटकन मार शिवम तू उडी आणखी तसंच थांब तसंच काय काय भाऊची पोज आहे अरे वेगळी. चार्जिंग संपत आली त्याची. भाऊ आला बे वरचे बसले उडी मारायच्या प्लॅन मध्ये भाऊ आला बे पावला बे निघायच्या प्लॅन मध्ये आयुष्यात मारली की त्याने उडी. अरे मला माहिती बी नाही त्याने हे केलंय आता पटपट झालं आता चालू आले आता मारणार आता मार 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 लाईनशीर मारा लाईनशीर अरे कसं तरी मारा पण मारा चालू चालू वॉटरप्रूफ टेस्टिंग करू का अजून अरे आलंय 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 जय प्रॉपर एक नंबर उडी मारून आलेत भाई मारे मार चल चल ए मारतो सोम मार ना मग
क्वालिटी आली का हा क्वालिटी घेतली बरोबर. मार रे मार चल गाईज. त्याला मी अंडर वॉटर न्यायच्या प्लॅन मध्ये आता काय करू. अरे इथून लय जवळ वाटते रे. इथून लय कमी वाटतंय ते वरतून लय वाटतंय. ओम सर वॉटरप्रूफ ओम सर चला. नको मस्ती नको मस्ती नको भाई. मी जीवच सोडून डायरेक्ट. अरे माशी मरते माझ्या हातात नाही बरं पायाने. जा जा ओम. काय लागलं तुला खरंच लागलं काय. वर ये हात दे. अरे ओम यार अरे इथनं डायरेक्ट हे रे. स्लोप आहे का लागलं वाटतं खरंच. हा काय पॅन्ट हे झालंय गाईज. इंजर्ड झालाय प्लेअर आमचा. मी पाहायचा विचार करत होतो आता लाग. आता बोलला झालाय. चल चल गाईज काय काय बुजदिलपणा आहे हो गाईज. मारे ओम चल ऍक्टिंग लय झाली चल. लय ऍक्टिंग झाली. अरे काय ओम पाहुणार रे मी. मला जरा टाइम. पोरं बघ ऍप्स आहेत पोरांना. सॉरी याला ऍप्स आहेत. मला पण अरे चल चल ओम चल. तू मार ना उडी. अरे मी मारतोय ना. माझं काय असलं उडीचं घेऊन. ए यार मार की ओम. खोटं तर बोल. मार रे मार. मार मार मार. Come on, गाईज अरे खाली गेल्या का. गाईज व्हिडिओ द्यायचा आहे. 4 कॉल येऊन गेले. काल रात्री 2 वाजेपर्यंत करून पण आज सकाळी परत नवीन मागतायत. माहित नाही मी ते एन्जॉय करतोय. 1 2 3 4 5 6 अरे हा इगो हट्ट गेला भाऊनी. झाला बंद झाला. गरम झाले लई. मार गेले चालू. मार अरे मारे मारे. तीन. अरे मार मार मार. अरे नाही नाही लय वेळ नाही मार तू. लाल झाले लाल. काय पोछे. माझी घे. शिवम दादा दिसतंय का फुल दिसतोय का. थांब 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 झूम आउट करू दे. अरे आमची काय आहे तुम्हाला. मारली ना भाई काढलं तू. मारू काय. मार मार. तुला म्हणलं पोहता नाही आमची. अरे आमची बॉटल घ्यायची होती. काय की लय लागलं. पाणी चांगले रोखायसारखं वाटतंय पाणी. शूट घेतलं पाहुणार मी बघा. हा पाहू चल पाहून दाखव आम्हाला. चालू हा बघ आता. पाहून दाखव. हा पाहून दाखव चल. उद्या उद्या ऑफिस मध्ये दाखवणार मी सगळ्यांनी. चल पाहू. बघा. हा हा पाहू रे. अरे ओम कसं करू आलतो. पाहू रे बाळा. हा खोलात पोहता येत नाही रे. पहिल्यांदा पोहतो.
पाऊला बापरे बापरे बापरे. कॅमेरा संपलाय माझा. दिसतंय आम्हाला ते. चला आता बस गाईज, डन विथ स्विमिंग. आता येऊ का टावेल चड्डी वल्ल वल्ल आता सगळं. हां हां पोहोचेल. खोलात एक्सपिरियन्स नाही रे. ओ माय गॉड. इकडे बघ ना, इकडे बघ, इथं काहीच नाही. इकडे जमतंय जमतंय. आता इकडून इकडं वर ये. फक्त टावेल आहे आपल्याला. आता टावेल देईन का आपल्याला? हे बघा ओम सर बाहेर आले. हा हा लहानपणी पावायचं रे. दिसतंय आम्हाला ते. तुमच्या ढेरीकडे बघून कळते तुम्ही लहानपणी पावायची. तसं नका चलो ओम सर. डेअरी कशामुळे वाढले? पाणी जाऊन माहिती आहे जाऊन आम्हाला. वाढले. एमएससीने तुम्हाला हे केलंय. चला गाईज भेटू वरती आता डायरेक्ट. गाईज ओम सर वल्लेच पॅन्टमध्ये निघलेत. काय गरज आहे वल्ले पॅन्टमध्ये निघायची? आहे ना, घालून आपण झटकून पटकून घालू शकतो ना. उन्हात बरं वाटेल रे. उन्हात काय बरं वाटते दादा. आता बघ ना धुळीत कसं होईल. गच्च मावतार झालाय. यो मीच आहे का मला ओळखायला आहे ना, असं झालोय मी तर. तुझा नेक्स्ट व्हिडिओ कॉल कर. त्याचं काय म्हणणं आहे आता? माझा फोन तुझ्या ह्याच्यात होता ना? हे फोन कर. कुठं टाकले फोन? बॅग. मास्क काय घाबरवतोस? बॅगमध्ये सर सामान सगळं. तुम्हाला दाखवतो काय दिसलं होतं आम्हाला मागाशी. स्नेक्स, 2 स्नेक्स. एक आहे, एक इथे आणि एक ना इथे. पण ते डेड झालेले आहेत. आणि आता हे पाणी आहे ना, हा डॅम आहे. दिल जंपिंग आहे इथं. नव्हते घातले पाहिजे. मी चप्पल हातात घेतो. चप्पल घालून भारी डेसिजन घेतलं. भाऊ तेच लय आवडतं मला भाई चप्पल. कसं पण कुठं पण काढून डायरेक्ट हँड्समध्ये घ्यायची चप्पल. काय फायदा झाला? 1600 रुपयाचा बूट आणि 99 रुपयाची डीमार्टची चप्पल. इथं तुटले तरी इथं सोडून देऊ शकतो मी. हा पण तू काढू पण शकत नाही ना त्याला आता. डेंजर आहे आपण. हा चल चल. लय डेंजर. एक तर उडी मारली एवढं थांबून तिथं कडेला. स्टार्टर जास्त रेती. ओ माय गॉड. आणि काय केलं स्टार्टरची लावून एवढी? व्हिडिओ तर पेंडिंगच आहे तुझा. चला गाईज, फायनली आलोय आपण कडेला जिथून सुरुवात केली होती. गाण लागला. आत्ता तो पडला असता. हा पोरं पोचले गाईज. टावेलं बिवेलं गोंडाळून आता आपण निघणार. रोज जर आलं ना इथं मस्त कामच होऊन जाईल बॉडीचं. तर शिकायच काय तेव्हा. एक टाईम असा असेल मित्रांनो, हे सगळं ना पाणी सोडलेलं असेल आणि पूर्ण भरलेला असेल हा व्ह्यू सगळा. दुखणार आत्ता नाही दुखणार तुला, संध्याकाळी दुखणार. पलीकडून जाऊया. सध्या पुरतं मी बंद करतो. आत्ता आलो गाईज घरी. मजा आली आज दिवसभर. पण हे काम आणि नुसती वाट लावून ठेवली. मला हे म्हणायचं होतं की मस्त होता आजचा दिवस. बरं वाटलं मला ओमच्या घरी जाऊन. मी पहिल्यांदा म्हणजे त्याच्या फॅमिलीला भेटलो. ओव्हरऑल मला छान वाटलं त्याच्या फॅमिलीला भेटून. लाईक माझी जशी फॅमिली आहे तशी त्याची पण फॅमिली आहे, सिम्पल सोबर. आणि त्याचे भाऊ वगैरे भेटले मला मस्त. मग आम्ही सगळे स्विमिंगला गेलो होतो तिकडे. त्याच्या घरात मी काही शूट करू शकलो नाही कारण की मी नवीन होतो त्यांच्या घरामध्ये आणि त्यांना पण थोडं लाईक ऑकवर्ड झालं असतं की अचानक काय नवीनच आलं आहे, नवीन हेच काय करायला लागलं. सो मी त्यांच्या घरात काही केलं नाही. तर त्यांनी मस्त जेवायला वगैरे केलं होतं दुपारचं. मस्तपैकी ते मी एन्जॉय केलं जेवण, बिर्याणी वगैरे. आणि मग नंतर पावायला गेलो. मस्त वाटलं मला. खूप दिवसापासून मला ट्राय चालला होता की स्विमिंगला जाईल कुठेतरी. फायनली नेचर्स पूलने मला बोलवलं आणि मी नेचर्सच्याच पूलमध्ये गेलो. आता मी स्विमिंग टँक बोलत होतो इथल्या याच्या कुठे जवळ आहे का. नवीन ब्लॉगमध्ये असंच काहीतरी मी ॲडव्हेंचरस घेऊन येईन. तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून राहा माझ्या ब्लॉगसाठी.
आणि मला काही असेल सजेशन कमेंट्समध्ये सांगा की हे एक्सप्लोअर करू शकतो ते एक्सप्लोअर करू शकतो तर मी आवर्जून जाईल. यांच्यापासून वेळ काढून जाईन पण जाईल. यांचं काय चालूच राहणार आहे. मीच रिस्क घेतली यांच्या नादी लागून पण ठीक आहे. हे चांगले आहेत ते पण चांगले आहेत आणि एक्सपिरियन्स घेणं माझं काम आहे आणि हे व्हिडिओ करणं पण माझं काम आहे. सो तुम्ही मला मोटिवेट ठेवा लाईक करून शेअर करून आणि सबस्क्राईब पण करून. तोपर्यंत बाय बाय गाईस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.